विठाला न जागणं हिच्या रक्तात आहे, रक्तात. भ्रष्टाचारी आईची खोटारडी मुलगी. तुला या घरात जागा दिली हा आमचा चांगुलपणा आहे, नाही तर तुझ्यासारख्या मुलीला तर. काकू, तुम्हाला तारिणीच्या आईबद्दल बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये. ए, माझ्या आईची नीट बोल. आणि अधिकाराविषयी तर बोलूच नको तू. दुसऱ्यांचे अधिकार कसे काढून घ्यायचे ना याच्यावर तुम्ही दोघांनी पीएचडी केली आहे. आणि एवढं समजावायचं ना तर आम्हाला काय समजवतोस? तुझ्या बायकोला समजावायचं ना आधी, म्हणजे ही वेळच आली नसते आमच्यावर. आजपर्यंत तारिणीने कोणाचं वाईट केलं नाहीये, ना घराचं ना कोणत्या माणसाचं. पण दया पप्पांनी हिचं काय वाईट केलं होतं? खोटं स्टेटमेंट देऊन त्यांना जेलमध्ये टाकायची काय गरज होती? बरोबर बोलते तू. सांगा ना, म्हणजे हे दोघं घरात आल्यापासून आपली काय रेप्युटेशन काय आहे? अरे दर काही दिवसांनी न्यूज मध्ये आपल्या घरातले प्रॉब्लेम्स असतात, ते पण हेडलाईन्स मध्ये. या दोघांनी वाट लावून टाकली आहे खांडेकर फॅमिलीची पूर्ण. आता सगळ्यांसमोर सगळं उघड झालंच आहे, तर लवकरात लवकर या मुलीला घरातून बाहेर काढायला हवं. लवकरात लवकर नाही मम्मा, आत्ताच्या आत्ता. ज्या लोकांच्या मनात या फॅमिली बद्दल वाईट विचार आहेत ना, त्या लोकांना या घरात राहण्याचा काहीही अधिकार नाहीये. कौशिकी, तू यांना घराच्या बाहेर काढतेस का मी काढू? अरे मी आहे ना, मीच तुम्हाला तर मीच बाहेर काढतो. यांचं सामान आणतो, जरा थांबा. कोणी कुठेही जाणार नाहीये. कौशिकी, आम्ही सगळे तुला काय सांगायचा प्रयत्न करतोय ते तुला कळतच नाहीये का ग? दया काका तिथे कस्टडीमध्ये आहे, कस्टडीमध्ये. तो कसा असेल, कोणत्या कंडिशन मध्ये असेल, आय डोंट थिंक तू त्याच्याबद्दल आता काहीही विचार करतेस. काय ग कौशिकी ताई, बाबा म्हणतेस ना दयानंद खांडेकरांना? कुठे गेलं बाबांविषयीचं प्रेम? कुठे गेलं तुझं? हा, त्यांच्याविषयीचा रिस्पेक्ट गेला कुठे? सतत फॅमिली बद्दल सांगत असतेस ना, कुठे गेली तुझी आयडियोलॉजी फॅमिली बद्दलची? अरे जा बाहेर जाऊन बघ ना, काय चाललंय आपल्या रेप्युटेशनचं, काय झालंय ते बघ. आणि बाहेर कशाला? हा टीव्ही लाव, बघ न्यूज चॅनलवर तुझ्या लाडक्या काकांचा फोटो दिसतोय, दयानंद खांडेकरांचा. काय म्हणून? गुन्हेगार म्हणून, खुनी म्हणून. आणि आपली काय ओळख झाली आता? एका मर्डररची फॅमिली. आणि एवढं सगळं होऊ नये तुला अजून यांचीच बाजू घ्यायची आहे? खरंच सिरियसली ताई? मी कोणाचीही बाजू घेत नाहीये आणि मी कोणाला पाठीशीही घालत नाहीये. त्या काकांनी या परिस्थितीत जे केलं असतं मी तेच करते पद्मिनी काकू. तुझ्या मनात जे काही आहे ते जर तू मला सांगितलंस तर कदाचित. 1 महिन्यापासून तुला जयराम बद्दल सगळं माहिती आहे आणि तू त्याला शोधत होतीस. एवढ्या वर्षाची मैत्री आहे आपली, ट्रेनिंग पासून. एवढ्या वर्षात तू माझ्यापासून एकही गोष्ट लपवली नाहीयेस. मग आजच का त्या माणसासाठी केदार, अशी काय वेळ आली तुझ्यावर की तू माझ्यापासून ही गोष्ट लपवलीस? मला माहितीये तुला हे सगळं आवडलेलं नाहीये, पण केदार हे सगळं मी दुसऱ्या कोणासाठी नाही, फक्त तुझ्यासाठी केलंय. अरे देवकी काकू त्या जयराम काकांना भाऊ मानत होत्या. मग देवकी काकूंमध्ये आणि बाबांमध्ये नक्की तेव्हा काय घडलं होतं, त्यांच्यातले गैरसमज कसे झाले हे सांगणारी व्यक्ती फक्त ते एकच होते. मी त्यांना तुला भेटायला घेऊन येणार होते, जेणेकरून मी आणि दयानंद खांडेकर जवळ आलो असतो. म्हणजे दया पप्पांची ही न्यूज तू तोंड बंद ठेवायचं, कळलं? राहायचं नाही या घरामध्ये. मजेत जगायचे ना, लाईफ, पैसा, प्रॉपर्टी सगळं हवंय की नाही? कुठे काय बोलायचं नाही, फक्त जेवढं घडतंय ते बघत राहायचं, सगळा तमाशा बघत राहायचा फक्त. दयानंद खांडेकर संपूर्ण मीडिया समोर काय म्हणाला होता? हा माझा मोठा मुलगा, ही माझी मोठी सून. आता संपूर्ण मीडिया म्हणेल हा सगळ्यात मोठा गुन्हेगार दयानंद खांडेकर, द मर्डरर. आता बघूया ना तुम्हाला वाचवायला कोण येते ते, तुमचा लाडका मुलगा की लाडकी सून. सॉरी, मी हे सगळं तुझ्यापासून लपवून केलं. पण या सगळ्याची काय गरज होती?
कारण तू इतके वर्ष एकटा होतास केदार. मी बघितलंय आणि तुला खूप जवळून. इतक्या वर्षानंतर जर तुला तुझं हक्काचं कुटुंब मिळत होतं तर मी फक्त एका कारणामुळे तुम्ही दूर होतात हे नव्हतं बघवत मला. हे बघ केदार, मी तुझा राग समजूच शकते, पण आपल्या आयुष्यात कुटुंब खूप महत्वाचं असतं रे. रात्रीचा पण सगळा स्वयंपाक तसाच आहे. काल रात्री पण कोणीच जेवलं नाहीये. थोडंसं खाऊन घे. तारिणी, खरंच तुझ्या या नाटकांना ना काय म्हणावं ना हेच कळत नाहीये. ती निर्लज्ज आहेस ग तू. ए, तुला जराशी पण लाज नाही वाटत का ग? जराशी. हा, आधी स्वतःच्या सासऱ्यांना जेलमध्ये टाकायचं आणि मग सगळ्यांसमोर असं दाखवायचं की फॅमिलीची मला किती काळजी आहे. मी असं काहीही केलेलं नाहीये. प्लीज तारिणी, प्लीज. ऍटलीस्ट माझ्यासमोर तरी खोटं बोलू नकोस. लहानपणापासून ओळखते मी तुला. हे असं गोड गोड खोटं खोटं वागून ना तू सुमी आजी आणि बाबांना फसवू शकतेस. पण हे खांडेकर आहेत. इथे तू सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यास आता. खरं तर तुझ्या हातचं ना आम्हाला काहीही नको आहे. अगं, खरं तर हिच्या हातचं पाणी सुद्धा प्यायला नको आपण. निशी, डोंट वरी, मी आपल्यासाठी काहीतरी ऑर्डर करते. हो हो कर. काय आहे, हिचा काही भरोसा नाही ना. आज दया पप्पांना जेलमध्ये पाठवलंय, उद्या आपल्या जेवणात विष घालेल. खांडेकरांना संपवायला ही कोणत्याही थराला जाऊ शकते.